दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एसटी बसला उत्तम प्रतिसाद मिळालाय। प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एसटीने जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे। 18 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दिवाळीच्या कालावधीत वाशिम विभागातील एसटी बसेसने एकूण 2,74,000 किलोमीटर इतकी धाव घेतली। तर 14 दिवसात वाशिम एसटी विभागाला तब्बल 1,67,00,000 रुपये इतका महसूल मिळाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे। सोलापूरच्या कोळेगावात केंद्रीय पथकाकडून टॉर्चच्या उजेडात पाहणी करण्यात आली आहे। पाहणीनंतर विरोधकांकडून केंद्रीय पथकावर टीका करण्यात आली आहे, तर कोळेगावातील शेतकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड हे बिबट्याचं हॉटस्पॉट ठरलंय। बिबट्यानं हल्ला करत 3 जणांना ठार केल्यानंतर ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत। तर वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात 11 पिंजरे लावलेले आहेत। त्यात बिबटे जेरबंद झाले। एक नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश आलंय। पाथरुड गावात शिधाधारकांना खराब धान्याचं वाटप करण्यात आलं। आजीबाईंनी उद्धव ठाकरेंकडे तक्रार केली आहे। किडलेल्या धान्यावर दिवाळी करावी लागली असं म्हणत अतिवृष्टीग्रस्त नागरिकांनी व्यथा मांडल्या आहेत। रंगभूमी दिनानिमित्तानं जळगावमधील बालगंधर्व नाट्यगृहात नटराजाचं पूजन करण्यात आलं। तर बालगंधर्व नाट्यगृहाची दुरावस्था झाली असून याप्रसंगी रंगकर्मी यांनी जळगाव महानगरपालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। तर लवकरात लवकर नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी कलाकार आणि रंगकर्मींनी केली आहे। वर्ध्याच्या धोत्रा अल्लीपूर मार्गावर भीषण अपघात झाला। अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला। 1 जण गंभीर जखमी आहे। जखमी युवकावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गुरु नानक जयंतीनिमित्त जळगाव शहरातील गुरुद्वारा येथे शीख बांधवांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सकाळच्या सुमारास अखंड पाठ, दुपारच्या सुमारास कीर्तन आणि भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। भाविकांची कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती। मनमाड येथील शिवाजीनगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा झालाय। अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीच्या वेळी महिला भजनी मंडळातर्फे भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। शिरूरच्या पिंपरखेड परिसरात बिबट्यानं हल्ले सुरूच ठेवलेले आहे। मेंढपाळाच्या वाड्याजवळ बिबट्याचा मुक्त संचार कॅमेऱ्यात चित्रित झालाय। त्यामुळे मेंढपाळासह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका बसलाय। राज्यातील 50% द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। नैराश्यपोटी द्राक्ष बागा तोडू नका असं आवाहन द्राक्ष बागायतदार संघानं शेतकऱ्यांना केलंय। अवैध दारू विक्री विरोधात अमरावतीतील महिला आक्रमक झाल्या। शहरात अल्पवयीन गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ झाली आहे। प्रहारच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय। मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील सीना नदीकाठच्या गावाला केंद्रीय पथकानं बॅटरीच्या माध्यमातून पाहणी केली। कोळेगाव येथील बंधाऱ्यावर पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। मागील काही दिवसांपासून ऊस दराबाबत कारखानदार, शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यात संघर्षाची स्थिती आहे। अशातच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्यानं आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लातूरच्या रुद्धा शिवारातील दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललंय। शेतीच्या वादातून बापलेकाची हत्या केल्याचं उघडकीस आलंय। गावातील दोघांनी हत्या केली असून दुहेरी हत्याकांडाचा अहमदपूर पोलिसांनी 24 तासात छडा लावलाय। पैठण तालुक्यातील शिक्षकाकडून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे। बोगस भाडेतत्व दाखवून शासनाला लुटलं असून पत्त्यावरचे मालकही अस्तित्वात नसल्याचं उघडकीस आलंय। जालन्यात 2 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला। दरम्यान या महिलेनं आत्महत्या केली नसून सासरच्यांनी पैशांसाठी छळ केल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केलाय। दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत असून संशयित 4 जणांना चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं। फलटण डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी अधिकारी गोपाळ बदनीला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलंय। तर खात्यांतर्गत चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या असून गोपाळ बदने सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। बैल विकून शेतकरी लखपती झालाय। जालन्यात ही घटना घडली आहे। जालन्यातील कानफोडी तांडा येथील पवन राठोड यांचा बिजल्या नावाचा बैल तब्बल 11,11,000 विकला गेलाय। सांगली जिल्ह्यातील कटरेवाडी येथील
सागर कटरे यांनी हा बैल खरेदी केला। घोड्यालाही घाम फोडणारा अशी बिजल्या बैलाची ओळख आहे। शंकरपाटातला बैल असल्यानं बिजल्याला जास्तीची किंमत मिळाली आहे।